ती म्हणजे विधान परिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलैला मतदान होणार आहे आणि त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दगाफटका टाळण्यासाठी चारही प्रमुख पक्षांनी पंचतारांकित हॉटेल्समध्ये आपल्या आमदारांची व्यवस्था केली असून बैठका घेतल्या जात आहेत। शिवसेनेचे आमदार वांद्र्यातल्या हॉटेल ताज लँडसेंडमध्ये आहेत, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत महत्त्वाची बैठक सुद्धा आहे। तर द ललित हॉटेलमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक। या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्यासोबत पक्षाचे सर्व वरिष्ठ मंत्री आणि आमदार उपस्थित। तर विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आजची बैठक महत्त्वाची आहे। तर शिवसेना आणि ठाकरे गटाची ITC ग्रँड मराठा हॉटेलमध्ये बैठक आणि या बैठकीला शिवसेना ठाकरे गटाचे बडे नेते उपस्थित। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीपूर्वी सर्वच राजकीय पक्षांकडून मतांचं विभाजन टाळण्यासाठी रणनीती आखली जाते। शिवसेनेचे मंत्री वांद्र्यातल्या हॉटेल ताज लँडसेंडमध्ये थांबलेत। या आमदार आणि मंत्र्यांची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि या बैठकीत मतांचं विभाजन तसंच दगाफटका आणि युती धर्म पाळण्याबाबत आमदारांना कानमंत्र देण्यात आलाय। अधिक माहितीसाठी जाऊया हॉटेल ताज लँडसेंड या ठिकाणून आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आहेत आपल्या सोबत। लक्ष्मण, या हॉटेलमध्ये जे सगळे आमदार थांबलेले आहेत तिथे काय खलबत चालू आहेत, घडामोडी आहेत? श्वेता, रात्री उशिरा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे हे या हॉटेलमध्ये आलेले होते। खरं तर सायंकाळी उशिरा हे सगळे आमदार मंत्री यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं, मात्र रात्री उशिरा अनेक आमदार जे आहेत ते या ठिकाणी पोहोचू शकले नाही, मंत्री देखील पोहोचू शकले नाही आणि मुख्यमंत्र्यांना देखील दिल्लीवरून मुंबईला येण्यासाठी बराचसा उशीर रात्री झालेला होता। मात्र तत्पूर्वी या हॉटेलमध्ये काही प्रमुख मंत्र्यांनी उपस्थित असलेल्या आमदारांना काही सूचना दिलेल्या आहेत, ज्यामध्ये युतीचा धर्म पाळण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहे। त्याचबरोबर हे मतदान ज्या पद्धतीने होणार आहे त्यामध्ये अनेक तांत्रिक बाबी आहेत, टेक्निकल बाबी आहेत, त्याची देखील समजूत जी आहे ती या मंत्र्यांकडनं उपस्थित आमदारांना देण्यात आली आणि रात्री उशिरा मुख्यमंत्री या हॉटेलमध्ये आले आणि जे उपस्थित आमदार आणि मंत्री होत आहेत त्यांना या सगळ्याबाबत सूचना दिलेल्या आहे। आज उशिरा पुन्हा एकदा या मंत्र्यांची आणि आमदारांची या ठिकाणी बैठक होणार आहे। मी आता याच हॉटेलच्या बाहेर आहे, आपण दृश्यांमध्ये बघतोय, ज्या हॉटेलमध्ये या सगळ्या शिवसेनेच्या आमदारांना आणि मंत्र्यांना राहण्याचे आदेश देण्यात आलेले आहे, ठेवण्याचे आदेश देण्यात आले। मात्र काही मंत्री जे आहेत ते रात्री उशिरा या हॉटेलमधून बाहेर पडून त्यांच्या निवासस्थानाकडे गेलेले आहे। मात्र बाहेर गावातून आलेले अर्थात राज्याच्या इतर जिल्ह्यातून आलेले जे आमदार आहेत ते मात्र अद्यापही या हॉटेलमध्ये रात्री मुक्कामासाठी आहे। आज दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान साधारण मुख्यमंत्री स्वतः पुन्हा एकदा या सगळ्या मंत्र्यांशी बोलतील, या सगळ्या आमदारांशी बोलतील आणि पुढच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जातील। आपण एकूणच बघितलं तर विधान परिषदेच्या ज्या 11 जागा आहेत त्या 11 जागांसाठी महायुतीने कंबर कसली आणि शिवसेनेचे नेते असलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विशेष जबाबदारी आहे, कारण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं त्यांचा स्ट्राईक रेट होता तो कुठेही कमी होणार नाही याची खबरदारी त्यांच्याकडनं घेतली जाते। या निवडणुकीमध्ये देखील दगाफटका होणार नाही त्याची देखील खबरदारी जी आहे त्यांच्याकडनं घेतली जाते आणि त्यामुळेच आता या सगळ्या आमदारांना या हॉटेलमध्ये पुन्हा येण्याच्या सूचना देण्यात आल्या। त्यानंतर आता सायंकाळनंतर पुन्हा हे सगळे आमदार मंत्री जे आहेत ते या हॉटेलमध्ये येतील अशा प्रकारची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। श्वेता, बरं लक्ष्मण, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। आणि